बाभुळगाव शहरात मतदारांची SIR साठी मोठी पायपीट होत आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी म्हणजेच SIR ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र बाभुळगाव शहरात या प्रक्रियेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी कमालीचे उदासीन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या काळात मतांसाठी घराघरात फिरणारे नगरसेवक आणि नगरसेविका आता मतदार याद्यांच्या या महत्वाच्या कामाकडे पाठ फिरवत असल्याचा आरोप सुजाण नागरिकांकडून होत आहे. बाभुळगाव शहरासाठी सध्या 4 BLO नियुक्त करण्यात आले आहेत. 2002 ची जुनी मतदार यादी आणि नवीन मतदार यादी यांची अचूक मॅपिंग या प्रक्रियेत अनिवार्य आहे. जर हे मॅपिंग वेळेत आणि 100% अचूक झाली नाही तर भविष्यातील निवडणुकांमध्ये अनेक मतदारांची नावे गहाळ होणे किंवा चुकीच्या प्रभागात येणे असे गंभीर प्रकार घडू शकतात आणि याचा थेट फटका सर्वसामान्य मतदारांना बसणार आहे. प्रभाग स्तरावर 100% SIR पूर्ण करून घेणे हे संबंधित नगरसेवकांचे नैतिक कर्तव्य आहे. आपल्या प्रभागातील प्रत्येक मतदारांचे नाव यादीत सुरक्षित आहेत की नाही हे पाहणे स्थानिक लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. मात्र सध्या स्थितीत बाभुळगावचे नगरसेवक आणि नगरसेविका आपल्या प्रभागातील जनतेला या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी किंवा प्रचार प्रसार करण्यासाठी कुठेही मैदानात सध्या दिसत नाहीत. बाभुळगावमध्ये फक्त 4 BLO नेमले असले तरी जोपर्यंत नगरसेवक प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार प्रसार करत नाही तोपर्यंत 100% काम पूर्ण होणे कठीण आहे. जर या याद्यांमध्ये घोळ राहिला तर भविष्यात अशिक्षित आणि सुशिक्षित मतदारांनाही मतदानापासून वंचित राहावे लागू शकते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेत बाभुळगाव शहरात एक विचित्र राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे विरोधी पक्षाचे काही नगरसेवक आपल्या प्रभागात उतरून या प्रक्रियेचा प्रचार आणि प्रसार करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या एकही नगरसेवक किंवा नगरसेविकेने या अत्यंत महत्वाच्या विषयाबाबत साधी गांभीर्यातही दाखविलेली नाही. बाभुळगावमधील काही मोजक्या विरोधी नगरसेवकांनी या प्रक्रियेचे महत्व ओळखून प्रत्यक्ष मैदानात उतरून काम सुरू केले आहे. निवडणुकीच्या वेळी जे सत्ताधारी नगरसेवक घरासमोर बसून मतांची झडी लावतात त्यांना आता मतदारांच्या या हक्काचे विस्मरण झाले आहे काय असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत. सत्तेत असूनही जनतेच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करणे हे भविष्यातील लोकशाहीसाठी घातक ठरू शकते.